नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 15वा लेसन, ज्याचं नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रथम वनस्पतींमधील जीवन प्रक्रिया आणि त्याच्यानंतर मानवामधील जीवन प्रक्रियांविषयी स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की मूलदाबामुळे किंवा रूट प्रेशरमुळे कशा प्रकारे पाणी मुळातून आतमध्ये ढकललं जातं. त्याच्यानंतर ट्रान्सपिरेशन पूलच्या मार्फत म्हणजे जो कॉलम तयार होतो त्याच्यामुळे पाणी पानांपर्यंत पोहोचतं. आता पानांपर्यंत पोहोचलेलं पाणी सूर्यप्रकाश, क्लोरोफिल आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या मार्फत आपलं अन्न म्हणजे ग्लुकोज तयार करतो आणि त्याच्यानंतर तयार झालेलं अन्न जे आहे ते वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पोहोचण्यासाठी रसवाहिन्यांचा वापर केला जातो. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे वनस्पतीला काही खनिजांची गरज असते, म्हणजे हे अकार्बनी पदार्थ आहेत आणि अशा प्रकारच्या अकार्बनी पदार्थांचं म्हणजेच त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे किंवा फेरस आयन आहे, अशा प्रकारचे जे आयन्स असतात, जे क्षार असतात किंवा जे मिनरल्स आहेत ते पण वनस्पतीच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वनस्पती आपल्यासारखी चालू बोलू शकत नाही किंवा तिला हातपाय नसतात आणि त्याच्यामुळे ती एका ठिकाणी स्टेबल असते आणि म्हणून अशा गोष्टी करण्यासाठी म्हणजे आता ह्या सेशनमध्ये आपण उत्सर्जनाविषयी सुद्धा पाहणार आहोत किंवा आपण बघितलं की मूलदाब याच्याद्वारे पाणी आतमध्ये ढकलण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचे सेपरेट अवयव नसतात आणि त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारची प्रक्रिया असते. याच्याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, आता या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे वनस्पतीमध्ये अन्न तयार झालं की ते अन्न सर्व भागांपर्यंत कसं पोहोचवलं जातं, त्याचप्रमाणे उत्सर्जन संस्था यांच्याविषयी सुद्धा स्टडी आपण या सेशनमध्ये करणार आहोत. चला तर मग पाहूया सजीवांमधील जीवन प्रक्रिया याच्यामधील सेशन दुसरा. बघा, आपण बघतोय बाष्पोच्छ्वास म्हणजे ट्रान्सपिरेशन पूल. आता मागील इयत्तांमध्ये तुम्ही वनस्पतीच्या फांदीला प्लास्टिकची पिशवी बांधून निरीक्षण करण्याची कृती केली होती. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जेवढं पाणी वनस्पती खेचते मुळाद्वारे त्याच्या 90% पाणी तो बाहेर फेकत असतो. म्हणजेच त्याच्यामुळेच किंवा समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याच्यामुळे हवेत सगळीकडे आपल्याला पाण्याची वाफ दिसत असते. कळलं की नाही? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर त्या फांदीला प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवली तर कालांतराने त्याच्यावर किंवा थोड्या वेळाने त्याच्या आतमधल्या भागावर तुम्हाला पाण्याचे थेंब दिसतील. हे पाण्याचे थेंब आले कुठून? तर वनस्पतीची मुळं जी असतात ती खालून पाणी खेचतात रूट प्रेशरच्या माध्यमातून आणि स्टोमाटल ओपनिंग म्हणजेच आपण बघतो की रक्षक पेशींच्या मार्फत गार्ड सेल जे असतात त्यांच्या मार्फत पर्णरंध्रांमधून ते पाणी बाहेर पडतं. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे साधारण 90% पाणी जे आहे मूलदाबाद्वारे खेचलेलं ते 90% पाणी बाहेर पडतं आणि 10% पाणी झाड किंवा वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरत असतं. याला बाष्पोच्छ्वास असं म्हणतात किंवा ट्रान्सपिरेशन पूल असं म्हटलं जातं. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, एक डायग्राम दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये खनिजे कशी आतमध्ये जातात किंवा पाण्यासोबत मुळाच्या दबावामुळे आतमध्ये जातात. त्याच्यानंतर पाणी ट्रान्सपिरेशन पूलच्या मार्फत बाहेर आहे. शर्करा म्हणजे ग्लुकोज तयार झालेला आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा आपल्याला दिसतंय की तोंड म्हणजेच पानाचा तो एक पार्ट दाखवलेला आहे. बाष्पोच्छ्वास कसा होतो म्हणजे जिथे पर्णरंध्र आहेत, स्टोमाटा आहे, त्याच्यानंतर त्या गार्ड सेल आपल्याला दिसतात, त्याच्यातून पाणी बाहेर फेकलं जात असतं. म्हणजे पर्णरंध्रांद्वारेच आतमध्ये आलेलं पाणी जे आहे ते बाष्पोच्छ्वासामार्फत बाहेर फेकलं जातं. पहा, वनस्पती पानांवरील पर्णरंध्रांच्या मार्फत, याला स्टोमाटा असं म्हणतात, बाष्प रूपाने पाणी बाहेर फेकत असतात. ते आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं. पर्णरंध्रांभोवती 2 बाह्य आवरणयुक्त पेशी असतात, त्यांना रक्षक पेशी किंवा गार्ड सेल असं म्हटलं जातं. या पेशी पर्णरंध्रांची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. म्हणजे पर्णरंध्राची जी उघडझाप आहे, रात्रीच्या वेळेला पाहिजेतून पाणी बाहेर फेकलं जात नाही, त्यावेळेला पर्णरंध्र काय करतात तर बंद झालेले असतात. म्हणजे इथे उघडझाप करण्याचं काम आहे ते पर्णरंध्रांचं आहे आणि या पर्णरंध्रातून बाष्पोच्छर्जन होत असतं. म्हणजे ट्रान्सपिरेशन पूल, पाणी याच्यातून बाहेर फेकलं जातं. या क्रियेला बाष्पोच्छ्वास असे म्हणतात. लक्षात ठेवा, आपण जसा श्वास घेतो त्याप्रमाणे हा वनस्पतीचा श्वास आहे. पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेवरील पाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे बाहेरच्या त्वचेवरचं पाणी कसं होतं? कमी होतं. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते. आता बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेतली जातात आणि त्या सर्व भागांना पोहोचण्यासाठी तिथे मदत केली जाते. तर मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्वाचे कार्य करत असतो, कारण रात्रीच्या वेळी ट्रान्सपिरेशन थोडं थांबलेलं असतं आणि त्याच्यामुळे मूलदाब हा त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. बघा, एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की ओक नावाची जी वनस्पती आहे
तिच्या पानांमार्फत विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात ठेवा की याच्यामधून 1,51,000 लिटर पाणी बाष्पोत्सर्जित केले जाते एका वर्षामध्ये। ओक नावाची वनस्पती। तर 1 एकर क्षेत्रातील मका याची जी पिके आहेत ती दिवसाला साधारण 11,400 ते 15,100 लिटर पाणी दिवसाला 1 एकर मधलं मक्याचं पीक बाहेर टाकत असतं। म्हणजे बाष्पोत्सर्जनचा जो स्पीड आहे तो किती फास्ट आहे याची कल्पना आपल्याला या विज्ञानाच्या गवाक्षातून या सदरामध्ये येईल। वनस्पतीमधील अन्न आणि इतर पदार्थांचे वहन बघूया आपण। पानामध्ये तयार झालेले अन्न म्हणजे ग्लुकोज तिथे तयार होतो, शर्करा तयार होते C6H12O6। अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवले जाते। अमिनो अम्ल म्हणजे हे अम्ल सोडून जास्तीचे अन्न जे आहे ते मूळ, फळे किंवा बियांमध्ये साठवले जाते आणि या क्रियेला म्हणजे हे साठवण्याच्या क्रियेला ट्रान्सलोकेशन किंवा स्थानांतरण असं म्हणतात। ही क्रिया रसवाहिन्यांमार्फत वरील तसेच खालील दिशेने केली जाते। पदार्थाचे स्थलांतर ही साधी भौतिक क्रिया नाही तर तिला ऊर्जेची गरज असते। म्हणजे स्थलांतर कोणतीही क्रिया आपल्याला करायची असेल तिला ऊर्जेची गरज असते आणि आपल्याला माहिती आहे ऊर्जा कशातून मिळते तर एटीपीच्या माध्यमातून ऊर्जा मिळत असते। म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आपल्या शरीरामध्ये सुद्धा मायटोकॉन्ड्रियामध्ये अशा प्रकारे एटीपी तयार होत असतात आणि त्याच्यामुळे आपलं काम चालू असतं। आता बघा ज्यावेळी सुक्रोज सारख्या अन्नद्रव्याचे रसवाहिनीमार्फत एटीपीच्या मदतीने वहन केले जाते त्यावेळी त्या भागातील पाण्याची सहती कमी होते। म्हणजे रसवाहिन्यांमार्फत एटीपीच्या मदतीने म्हणजे एनर्जी रिच मॉलिक्यूल आहेत त्यांच्या मदतीने ज्या वेळेला सुक्रोज सारखा अन्नद्रव्य जे शर्करा जी तयार होते तिचं वहन केलं जातं त्यावेळेला त्या भागातील पाण्याची सहती काय होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि यामुळे परासरण क्रियेने पाणी पेशीच्या आत शिरते। सहती कमी झाल्यामुळे पेशीच्या आतमध्ये शिरतं। पेशीतील घटकांमध्ये वाढ झाल्यामुळे पेशीच्या भित्तिकेवर दाब वाढतो। म्हणजे पाणी आतमध्ये शिरलं म्हणजे पेशीच्या घटकामध्ये दाब निर्माण झाला आणि त्याच्यामुळे पेशी भित्तिकेवर दाब निर्माण होतो। या दाबामुळे अन्नद्रव्य लगतच्या कमी दाबाच्या पेशीवर ढकलले जाते। बघा विद्यार्थी मित्रांनो ह्यांच्याकडे तोंड हा अवयव नाहीये पण अन्न कशा प्रकारे पुढे पुढे ढकललं जातं किंवा पाणी कशा प्रकारे वर ढकललं जातं हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे। ही क्रिया रसवाहिनीस वनस्पतीच्या गरजेनुसार द्रव्याचे वहन करण्यास मदत करते। फुले येण्याच्या हंगामात विद्यार्थी मित्रांनो बघा की मुळांमध्ये किंवा खोडांमध्ये साठवलेली शर्करा जी आहे ती कळ्यांचे फुलात रूपांतर करण्यासाठी कळ्यांमध्ये पाठवली जाते। म्हणजे ही शर्करा इथे एटीपी मॉलिक्युल्सच्या साहाय्याने कुठे पाठवली जाते तर कळ्यांमध्ये पाठवली जाते आणि त्याच्यामुळे तिथे रूपांतर त्याचं कळीचं रूपांतर फुलांमध्ये होत असतं। आता विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वात महत्त्वाचा पार्ट आपण बघतो उत्सर्जन, एक्सक्रीशन। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जे वनस्पतीला काही पदार्थ नको आहेत उदाहरणार्थ डिंक किंवा राळ हे पदार्थ आपल्याला उपयोगी असतात। त्याचप्रमाणे जेव्हा त्याचं उत्सर्जन होतं ऑक्सिजन बाय प्रोडक्ट तयार होतो जो आपल्याला हवा आहे आणि आपण उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पतींना पाहिजे आहे। आता वनस्पतीमध्ये जसं आपण त्यांची डायजेशन सिस्टीम बघितली, रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांमार्फत कशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशन होत असतं ते पाहिलं। त्याप्रमाणे उत्सर्जनासाठी ह्यांना वेगळा अवयव नसतो। जसं की आपल्याकडे किडनी हे फिल्ट्रेट करण्याचं काम करतो आणि आपण युरिनरी ब्लॅडर थ्रू हे बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असतो। तशा प्रकारे एक्सक्रीशन या झाडांमध्ये होत नसतं। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की प्रत्येक घरात दररोज थोडा तरी कचरा किंवा टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतात। जर तुम्ही हा कचरा अनेक दिवसापासून घरात राहू दिला तर काय होईल तर डिकम्पोजिशन होईल आणि त्याचा खराब असा वास त्याच्यापासून येईल। म्हणजे अशा प्रकारे हे उत्सर्जन जर केलं गेलं नाही तर अशा प्रकारे दुर्गंधी होईल। आपल्या शरीरात सुद्धा अशा प्रकारे आपण त्याच्याविषयी डिटेल बघणारच आहोत की उत्सर्जन कशा प्रकारे केलं जातं। बघा सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसं की युरिया आहे, युरिक अम्ल आहे, अमोनिया तयार होत असतात। हे पदार्थ जर शरीरात साचून दिले तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जास्त काळ जर ते राहिले तर आपल्याला गंभीर इजा होऊ शकते किंवा काही वेळेला मृत्यू सुद्धा याच्यामुळे येऊ शकतो। म्हणून हे नको असलेले पदार्थ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शरीराबाहेर टाकणं खूप गरजेचं असतं। यासाठी वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात। नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाच उत्सर्जन असं म्हटलं जातं। एक पेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशींच्या पृष्ठभागावरून थेट बाहेर विसर्जित होतात। म्हणजे एक पेशीय वनस्पती सजीव जे आहे उदाहरणार्थ अमिबा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये शरीराच्या पृष्ठभागावरूनच हे उत्सर्जित पदार्थ विसर्जित केले जातात। तर बहुपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते। जसं की आपल्यामध्ये आपण बघतो किडनीज, त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर, नेफ्रॉन असं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे। त्याचा डिटेल अभ्यास आपण याच व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जर एक पेशी असेल तर ही गुंतागुंतीची प्रक्रिया नसते परंतु बहुपेशी असेल तर उत्सर्जनाची प्रक्रिया ही गुंतागुंतीची असते। पहा अनावश्यक व टाकाऊ असे पदार्थ साठवून राहणे हे घातकच आहे। म्हणजे हे नको आहेत पदार्थ आपल्याला साठवून राहिले तर आपल्या शरीराला त्याचा खूप गंभीर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे जसे सजीवांमध्ये उत्सर्जनाची क्रिया होत असते
तसेच आपणही आपल्या परिसरातील घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे आणि यातूनच आरोग्य संपन्न जीवनाची सुरुवात होईल, म्हणजे आपलं सामाजिक आरोग्य सुद्धा चांगल्या प्रकारे राहील आणि त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे या घातक गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. बघा, वनस्पतीतील उत्सर्जन. आता आपण बघतो काही विशिष्ट ऋतूमध्ये वनस्पतींची पाने गळून पडतात, वनस्पतींची फळे, फुले, साली काही काळानंतर गळून पडतात. राळ, डिंक हे पदार्थ वनस्पतीच्या शरीरामधून बाहेर टाकले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे उत्सर्जित झालेले पदार्थ आहेत. राळ किंवा डिंक वनस्पतीला नको आहेत, पण ते आपल्याला महत्वाचे असतात. आता काही पाने, वनस्पतींची पाने बघा काही सीझन मध्ये गळून पडतात, त्याच्या पाठी उत्सर्जन ही महत्वाची भूमिका आहे. त्याच्याविषयी आपण ही जी डायग्राम आहे, म्हणजे हे झाड कशा प्रकारे पानं गाळतं ते आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा पानगळ कशी झालेली आहे, पूर्णपणे ही पानं गळून पडलेली आहेत आणि त्याच्यामुळे झाडाचा स्केलेटन इथे दिसतो आणि त्याच्यानंतर काही ठराविक दिवसानंतर त्याला परत पानं यायला सुरुवात होते, म्हणजे हे उत्सर्जनाची एक प्रक्रिया आहे. बघा, वनस्पतीमध्ये उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते. वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसलेली बहुपेशीय प्राण्यांमध्ये असते. त्याप्रमाणे ह्यांच्यात ही वेगळी सिस्टीम नसते. विसरण जे आहे, डिफ्युजन प्रोसेस जे आहे, त्याच्यानुसार वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ऑक्सिजन त्या झाडाला नको आहे, तो बाय प्रोडक्ट मध्ये बाहेर फेकला जातो. म्हणजे वायुरूप पदार्थ जे आहेत ते विसरण पद्धतीने बाहेर फेकले जातात. तर वनस्पतीमध्ये बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पानातील रिक्तिका म्हणजे व्हॅक्युअल्स जे आहेत त्याच्यामध्ये किंवा फुले, फळे तसेच खोडावरील सालीत साठवले जातात. काही काळानंतर हे अवयव गळून पडतात आणि त्याच्यानंतर ते उत्सर्जित पदार्थ सुद्धा गळून पडतात. इतर टाकाऊ पदार्थ राळ किंवा डिंकाच्या स्वरूपात जीर्ण जलवाहिन्यात साठवले जातात. म्हणजे जीर्ण म्हणजे ज्या यूज केल्या जात नाहीत अशा जलवाहिन्यामध्ये ते साठवले जातात आणि वनस्पती मुळांच्या द्वारे देखील आसपासच्या जमिनीत काही टाकाऊ पदार्थ सोडत असतात. म्हणजे अशा प्रकारची संरचना त्यांच्यामध्ये असते, वनस्पतीमध्ये असते, ज्याच्यातून उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकले जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, उत्सर्जन म्हणजे काय, उत्सर्जन बहुपेशीय प्राण्यांमध्ये कशा प्रकारे चालतं किंवा वनस्पतींमध्ये उत्सर्जन कशा प्रकारे चालतं याच्याविषयी आपण ह्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद.